मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित कॅम्पसमध्ये मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल जाणार आहे। या सहलीसाठी महापालिका तब्बल 2,46,00,000 रुपये खर्च करणार आहे। प्रति विद्यार्थी सुमारे 802 रुपये खर्चाचा अंदाज आहे। उत्तनच्या केशव सृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा महापालिकेने निर्णय घेतलाय आणि यामुळेच ही सहल वादाच्या भोवऱ्यात सापडू शकते। तर उत्तनच्या केशव सृष्टीत ही सहल नेण्याचा पालिकेच्या निर्णयावर आता विरोधकांकडून कशी टीका केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ईशान, पालिकेचा आणखी एक मोठा निर्णय आणि यावरून आणखीन मोठा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। नक्कीच माधवी, हा प्रस्ताव स्थायी समिती समोर आणण्यात आला आहे। यामध्ये जी भारतीय जनता पार्टीने RSSशी संलग्न एक कार्यशाळा आहे, ज्या ठिकाणी अनेक जण तिकडे जाऊन प्रशिक्षण घेतात आणि तो जो परिसर आहे तो संपूर्णपणे हिरवागार असा निसर्गरम्य तो परिसर आहे। त्याचसोबत तिकडे नैसर्गिक शेती कशी केली जाते, त्याचसोबत आधुनिकरित्या कशा प्रकारे तुम्हाला शेतीमध्ये क्रांती करता येईल, अशा विविध गोष्टी त्या परिसरामध्ये तिकडे आहेत। पण ती RSSशी संलग्न संस्था आहे आणि त्यामध्ये आता कुठेतरी विद्यार्थ्यांची सहल हे उत्तन मीरा भाईंदरच्या ठिकाणी ते पूर्णपणे केशव सृष्टी अशा नावाची ती संस्था आहे, त्या ठिकाणी सहल घेऊन जायचा हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आला आहे। त्यामुळे आता स्थायी समितीमध्ये यावर काय निर्णय होतो हा बघणं महत्त्वाचं राहील। पण आता विरोधकांकडून देखील यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होऊ शकते असं देखील सांगितलं जातंय। कुठेतरी इकडे भारतीय जनता पार्टीने RSS च्या संबंधातली ही संस्था आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे यावरती आता स्थायी समितीमध्ये चर्चा तर होईल। पण आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहील। माधवी, ईशान, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।